सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा 45व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदनाचा शासकीय समारंभ ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे आज सकाळी 8 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ओळख परेडचा कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दईकर उपस्थित होते। चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल टी.आर. चव्हाण आणि श्वान सनी हा गुन्हे शोधक श्वान आहे। श्वान हस्तक ए.डी. भांडे, श्वान पथक सिंधुदुर्ग पोलीस विभागाचा जलद प्रतिसाद दलाचा वज्र वाहन देखील सहभागी आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल ए.एम. पाटील आहेत। या वज्र वाहन जलद प्रतिसाद दल देखील सहभागी आहे। चालक पोलीस कॉन्स्टेबल कापसे आणि सोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल तळेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल खागरे इन्व्हेस्टिगेशन व्हॅन आजच्या संचलनात सहभागी झालेली आहे। ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स महाराष्ट्र शासन आरोग्य सेवेची रुग्णवाहिका चालक श्री निखिल भोगळे आजच्या संचलनात सहभागी आहे। जिल्हा आरोग्य विभागाचा एमएमयू म्हणजे मोबाईल मेडिकल युनिट आजच्या संचलनात सहभागी झालेला आहे। मोबाईल मेडिकल युनिट हे कार्यरत असतं। त्या गावात जाऊन मोफत आरोग्य सेवा देण्यात येते रुग्णांना। प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत हे युनिट आहे एमएमयू युनिट। या चालक मंगेश पार्टे, डॉक्टर पाटणकर, प्रियंका पाटणकर आणि सोबत त्यांचा स्टाफ आहे। कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन दल फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस चालक सदानंद कांभणेकर आणि सोबत प्रकाश राठोड, समीर भोळे। चंटोली नगर पंचायतीचा अग्निशमन दल देखील यात सहभागी आहे। सदानंद कांभणे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।